नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता हे बघ पूर्ण अख्खं भरलेलं आहे. पोटाकी भरलेली आहे आमची. आणि हे बघा नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपली बोट निघालेली आहे ते कवीला जाण्यासाठी. तर आपली बोट संध्याकाळी 6 वाजता निघालेली होती आणि समुद्रकिनारे हात जोडून सर्व देवांची नावं घेऊन आता निघालेले आहेत ते कवीला जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर आपल्या मामाने रात्री अंधार पडायच्या पुढे जेवणासाठी मच्छी कापून ठेवायला सुरुवात केली होती. आपली बोट रात्री 2 वाजेपर्यंत पोचणार आहे ते आपल्या कवीवर. तर आम्ही रात्री 2 वाजता जाळी बांधायला सुरुवात केली होती आणि सकाळी 5च्या दरम्यान पहाटे जाळी खेचायला सुरुवात केली होती. आणि ही जी बोट आहे ती आपल्याकडे जेवायला मच्छी मागण्यासाठी आली होती. तर तुम्ही बघू शकता अशी बोटसुद्धा येऊ शकते आपल्याजवळ. एकवीर आईच्या कृपेने आपली जाळी कोत्याने मस्त भरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपले भागी लोक किती खुश आहेत. नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता हे बघ पूर्ण अख्खं भरलेलं आहे. पोटाकी भरलेली आहे आमची. आणि हे बघा देवाच्या कृपेने आपल्याला एवढे कोते पडले आहेत की आपले भागी लोक विचार करत होते का आम्ही स्वप्न बघतात की काय एवढ्या सकाळी. तर हे सर्व कोते आपल्याला 3 जाळीमध्येच भेटले होते आणि आम्ही पूर्ण बांधल्या होत्या त्या 11 जाळ्या. तर नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता आपलं भरलेलं आहे. हे बघा पूर्ण अख्खं भरलेलं आहे बर्फाने. हे बघा बघू शकता तुम्ही अख्खं भरलेलं आहे. तर आपले भागी लोक पाण्यात उतरून वरतून जाळी थोडीशी कट करून एक 2 कोते द्यायला सुरुवात केली होती. कारण एवढे सर्व कोते एकत्र पाण्यातून उचलता येणार नाही म्हणून आपले भागी लोक पाण्यातून एक 2 पार्सल करायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, आम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढी बोट भरलेली बघितलेली आहे. कारण आपले भागी लोक केवढे खुश आहेत तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. आता आम्ही कोरूममध्ये व्यवस्थित कोते ठेवायला सुरुवात केलेली आहे. आता आपला कोरूम पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याला वरतून बर्फ टाकून व्यवस्थित पातळ करून आता त्याला पॅक करून घेऊ. आपला दुसरा कोरम आता भरायला सुरुवात केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता.
तर आता आपला दुसरा कोरमसुद्धा भरलेला आहे. तर आता आम्ही त्याला बर्फ विर्फ टाकून व्यवस्थित पातळ करून तो सुद्धा आता पॅक करून घेऊ. तर मंडळी आपला तिसरा कोरमसुद्धा स्टार्ट केलेला आहे आणि एके साईडून आपले कोते टाकले जातात आणि दुसऱ्या साईडून आपला बर्फसुद्धा मारला जातो. तर तुम्ही बघू शकता. तर मंडळी आता आपले कोरममध्ये व्यवस्थित कोते ठेवले आहेत. तर आता आपले भागी लोक बोलतात का पहिल्या पाण्यामध्ये जे कोते आहेत ते पहिले उचलून घ्यायला या. तर मंडळी आपल्याला देवाची कृपेने एवढे कोते पडलेले आहेत की आपले भागी लोकसुद्धा बोलत होते की देवा जसे आम्हाला पडले आहेत तसे दुसऱ्यांच्या बोटीला सुद्धा पडू दे. आपली पूर्णपणे बोट भरलेली आहे तरीसुद्धा आपले पाण्यामध्ये किती कोते आहेत तर तुम्ही बघू शकता. तर आपलं एक साईडून बर्फ कुटायचं सुद्धा काम चालू होतं. आपले अर्धे कोते क्रेनच्या सहाऱ्याने उचलायला लावले होते कारण आपले जे पाण्यामध्ये भागी लोक होते ते पूर्णपणे थकलेले होते म्हणून. तर आम्ही अर्धी खांडी करून आपली मोठ उचलत होते कारण आपले जालीमध्ये एवढे कोते होते की पूर्ण मोठ उचलायला गेले तर आपली पूर्ण जाली फाटून जाईल. आपल्या क्रेनच्या सहाऱ्याने आपण मोठ आपली खाली करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या एका खांड्यामध्ये किती कोते येतात. आपली बोट कोत्याने कशी भरलेली आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आपले कोते सर्व पाण्यामधून उचलून झालेलं आहे. तर आम्ही सर्व कोते आपल्या टपामध्ये ठेवलेले आहेत व्यवस्थित. तर आपण आता सर्व कोते बर्फामध्ये मारण्याची तयारी करणार आहेत. आपण सर्व कोते बर्फामध्ये मारून झाल्यावर आपली बोट किती पाण्याच्या खाली गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता. आम्ही पण फर्स्ट टाइम बघत होते. तर आपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा.